आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज नवी दिल्ली इथं बालविवाह मुक्त भारतासाठी 100 दिवसाच्या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला। या प्रसंगी अन्नपूर्णा देवी यांनी उपस्थितांना बालविवाह मुक्त भारताची शपथ दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये सुरू केलेल्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आतापर्यंत 15 कोटी नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे। जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी आज लोकसभेत शून्य प्रहराच्या विचारलेल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली। 4 कोटी नागरिकांना नळाद्वारे पेयजल पुरवण्याच्या योजनेचं काम सुरू असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। पाणी पुरवठ्यासंदर्भातल्या योजनांसाठी 38,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचं ते म्हणाले। सरकार विरोधी पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर चर्चा टाळत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांचं राज्यसभेचे सभागृह नेते जगत प्रकाश नड्डा यांनी खंडन केलं आहे। राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रश्नांना ते उत्तर देत होते। संसदेत उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर सरकार चर्चा करायला तयार असून विरोधी पक्ष सदस्यांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्द्यावरची चर्चा टाळलेली नसल्याचं नड्डा यांनी सांगितलं। गेल्या अधिवेशनातही सरकारनं चर्चेसाठी वेळ दिला होता आणि त्यानुसार सभागृहात पूर्ण चर्चा झाली होती, असंही नड्डा म्हणाले। मध्य रेल्वेच्या एकूण 11 कर्मचाऱ्यांना त्यांच्या सतर्कतेसाठी आणि अपघात टाळण्यासाठी केलेल्या योगदानाबद्दल संरक्षा पुरस्कार प्रदान करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं झालेल्या समारंभात मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात आले। पुरस्कारांमध्ये पदक, प्रमाणपत्र आणि 3500 रोख रकमेचा समावेश असून नागपूर मंडळातील 2 कर्मचाऱ्यांसह मुंबई, पुणे, सोलापूर आणि भुसावळ मंडळातील कर्मचारी सन्मानित झाले। शासकीय आधारभूत किंमत योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025-26 साठी भंडारा जिल्ह्यातील 237 केंद्रांवर धान खरेदी सुरू झाली असून खरेदीपूर्वी शिल्लक बारदाण्यांची ऑनलाईन नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत नागपुरातील खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेनजीक असलेल्या जनसंपर्क कार्यालयात होणार आहे। या वेळेत ते नागरिकांची निवेदनं स्वीकारतील। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।